नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया अतिशय चटपटीत चटकदार कुरकुरीत असे अगदी मार्केट स्टाईल चटपटीत मसाले शेंगदाणे। बऱ्याच वेळा आपण घरीच हे शेंगदाणे बनवितो, त्यावेळेस शेंगदाण्यावर बेसनची कोटिंग व्यवस्थित होत नाही। शेंगदाणे खाताना त्यातील मसाल्यांचा स्वाद हा व्यवस्थित लागत नाही किंवा शेंगदाणे हे मऊ पडतात। ह्या अशा समस्या येऊ नयेत म्हणून आज मी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मसाले शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे 2 कप शेंगदाणे घेतले आहेत। वजनी 300 ग्रॅम शेंगदाणे हे आहेत। शेंगदाणे हे असे कच्चेच घ्यायचे आहेत, किडलेले शेंगदाणे असू शकतात। शेंगदाणे एकदा चांगले निवडून घ्यायचे। शक्यतो शेंगदाणे असे आकाराने मोठे टपोरे घ्या, जेणेकरून त्यात मसाले व्यवस्थित चिकटून राहतील। शेंगदाणे छान टेस्टी बनावेत यासाठी यात काही मसाले ॲड करूयात। कोणत्याही एकाच टीस्पून वापरून यात घालूया सपाट टीस्पून काळे मीठ। काळ्या मिठाचा फ्लेवर यात मस्त लागतो। 1 टीस्पून साधे मीठ घातले आहे। आता यानंतर अर्धा स्पून ही हळद घालूया। मसाले घातलेल्या स्पूननेच यात पाणी घालायचं आहे। तर यात असे पाणी घालून शेंगदाणे सुरुवातीला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी फक्त 3 टीस्पून पाणी घेतले आहे। पाणी प्रमाणापेक्षा जास्त वापरू नका, नाहीतर शेंगदाण्याची टरफले निघायला सुरुवात होते। आता हाताने किंवा चमच्याने शेंगदाणे मसाल्यात एकजीव करून घ्या। शेंगदाणे असे मॅरिनेट केल्यामुळे ते थोडे ओलसर होतात, तसेच त्यावर बेसनचे कोटिंग छान बसते। तसेच ओलसरपणामुळे शेंगदाण्यात थोडे मॉइश्चर येते व त्यामुळे तेलात तळताना शेंगदाणे अजिबात करपत नाही। आता यावर झाकण ठेवूया। इथे 10 मिनिटे झालेले आहेत। शेंगदाण्यावरील झाकण बाजूला काढून घेतले। इथे शेंगदाणे छान असे मॅरिनेट झाले आहेत, हे तुम्ही पाहू शकता। आता हे शेंगदाणे एकदा असे टॉस करून घ्यायचे, म्हणजे जे आपण हळद मीठ घातले आहे ते शेंगदाण्याला व्यवस्थित चोळले जाते। आता इथे मी बेसन पीठ घेतले आहे। जेवढे शेंगदाणे घेतलेत त्याच्या निम्मे यात बेसन पीठ वापरायचे आहे। इथे असे बारीक दळलेले बेसन पीठ वापरायचे आहे। इथे 2 कप शेंगदाणे घेतले आहे, त्यासाठी 1 कप मी बेसन पीठ वापरले आहे। आता यात आपण फक्त बेसन वापरले तर शेंगदाणे बेसन पिठात व्यवस्थित कोट होणार नाहीत। बेसन तेलात गेल्यावर लगेचच लालसर होते। त्यासाठी यात मी 1/4 कप पाव कप तांदळाची पिठी वापरली आहे। तांदूळ पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर वापरले तरीही चालते। तांदूळ पिठामुळे शेंगदाण्याला रंग अगदी सुरेख येतो, त्यामुळे शेंगदाण्यावर कोटिंग ही व्यवस्थित चिकटते, सोबत कुरकुरीतपणाही येतो। शेंगदाणे आणखी जास्त चटपटीत होण्यासाठी यात काही मसाले वापरूयात। यात घालूया 10 लसूण पाकळ्या व मध्यम आकाराचे आले, याची अगदी बारीक पेस्ट करून घालायची आहे। लसूण आल्याचा फ्लेवर यात छान चटपटीत येतो। सोबत पाव चमचा हिंग, ही डायजेशनसाठी चांगली असते, सोबत पदार्थाची टेस्ट मेकरही आहे। 1 स्पून गरम मसाला घालूया। 1 स्पून चाट मसाला हा घालायचा आहे। यानंतर अर्धा स्पून आमचूर पावडर ही घालायची आहे। तसेच आणखीन तुम्ही यात अर्ध लिंबू वापरलं तरीही चालेल। सोबत
पाव चमचा सोडा वापरायचा आहे। सोड्यामुळे शेंगदाणे छान फुलतात। यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडरही इथे वापरूयात। मस्तच। आता शेंगदाण्यात घातलेली सर्व जिन्नस छान अशी कोरडीच मिक्स करून घेऊयात। कोरडीच पाणी न घालता ह्याला एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे। शेंगदाणे ओलसर आहेत, पिठाचं कोटिंग कोरडं आहे, त्यामुळे खूपच व्यवस्थित शेंगदाण्यावर कोटिंग हे बसलं आहे। शेंगदाणे कोरड्या पिठात हातानेच घोळून घ्यायचे आहेत। आता या भांड्यात शेंगदाणे हलवायला अपुरे पडत आहेत, त्यामुळे सगळे शेंगदाणे मी आता अशा पसरट प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता यावर पुन्हा टीस्पून वापरून पाणी टाकायचं आहे। तर पहा, असा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यानेच लागेल असे पाणी वापरून शेंगदाणे फक्त ओलसर करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे यात मी फक्त टोटल 10 टीस्पून पाणी वापरले आहे, म्हणजेच साधारण पाववाटी हे पाणी वापरले आहे। आपल्याला शेंगदाण्यावर फक्त पीठ चोळायचे आहे। फक्त पाणी शिंपडून हे शेंगदाणे तुम्हाला बनवायचे आहेत। इथे भज्यासारखे पातळ पीठ हे तयार करायचे नाही। शेंगदाणे बेसन कोटिंगमध्ये छान कोट झालेले आहेत। आता यावर थोडेसे कोरडे पीठ टाकून घ्यायचे आहे। पहा, शेंगदाणे इथे एकमेकाला चिकटून राहिलेले आहेत। आता यावर असे कोरडे पीठ सोडायचे आहे, त्यामुळे शेंगदाणे हे एकमेकांना चिकटून राहणार नाहीत। मस्त हातानेच हे पीठ या शेंगदाण्यावर चांगले घोळून घ्यायचे आहे। कोरड्या पिठामुळे शेंगदाणे हे एकमेकांस चिकटले असतील तर ते तेलात जाऊन सुट्टे होतील। चला शेंगदाणे आता तळून घेऊयात। कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। आता तेल हे हलकं गरम करायचं आहे। अगदी हाय हीटवर तेल गरम करायचं नाही, नाहीतर मग शेंगदाणे वरतून करपतील। आता या तेलात बसतील एवढेच शेंगदाणे तेलात सोडून घेऊयात। उरलेले शेंगदाणे दुसऱ्या बॅचमध्ये पुढे तळायचे आहेत। शेंगदाणे तेलात सोडल्यावर काही सेकंद थांबायचे नी लगेचच अशा उलटण्याचा दांडा हा कढईतील तेलात गोलाकार फिरवून घ्यायचा आहे। यामुळे शेंगदाणे हे एकमेकांना चिकटून न राहता तेलात आपोआप सुटसुटीत होतील। आणखीन एक म्हणजे यामुळे शेंगदाणे तेलात एकसारखे भाजले जातील। तुम्ही पाहू शकता, तेलात सुरुवातीला शेंगदाणे टाकल्यावर अगदी फेसाळलेले होते। आता पुढे असं झाऱ्याने शेंगदाणे मध्यम ते मंद आचेवर तेलात तळून घ्यायचे आहेत। तेलात हा जो फेस आहे तो जसजसा कमी होईल, अगदीच नाहीसा होईल, तेव्हाच शेंगदाणे तेलात चांगले तळलेत असे समजावे। शेवटी शेंगदाणे तळाला जाऊन बसले की समजायचे ते चांगले कुरकुरीत अगदी आतपर्यंत तळले आहेत, ते क्रिस्पी झालेले आहेत। मस्त असं झाऱ्याने अलगद हाताने शेंगदाणे तेलातून बाहेर काढायचे आहेत आणि ते असे प्लेटवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्या। मस्तच पाहताय ना तुम्ही, शेंगदाणे दिसायला अगदी सुरेख सुंदर दिसतायत। खायलाही तितकेच क्रंची टेस्टी आहेत बरं का।
आता शेंगदाणे असे प्लेटवर काढूया। आता अशाच पद्धतीने शेंगदाण्याची दुसरी बॅच ही तेलात तळून घ्यायची आहे। तसेच शेंगदाणे डायरेक्ट असे हातानेही तेलात सोडू शकता किंवा असे झाऱ्यावर ठेवून तेलात सोडायचे आहेत, म्हणजे हातावर तेल उडून चटका बसण्याची शक्यताही कमीच असते। उलटण्याचा दांडा हा तेलात असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे शेंगदाणे आपोआप तेलात सुटसुटीत होतात। शेंगदाण्याची दुसरी बॅच ही आलटपालट करत शेंगदाणे हे तळून घ्यायचे आहेत। प्रत्येकी 1-1 मिनिटात शेंगदाणे हे दोन्ही बाजूंनी छान असे तळून घ्यायचे आहे। शेंगदाण्याचा रंग चेंज झाल्यावर लगेचच शेंगदाणे हे तेलातून बाहेर काढायला घ्यायचे आहेत। या पद्धतीने शेंगदाण्याची दुसरी बॅचसुद्धा तळून घेतलेली आहे। आता शेंगदाण्याची दुसरी बॅच ही उरलेल्या शेंगदाण्यात मिक्स करायची आहे। यातील तेल व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे। हे गरमागरम शेंगदाणे आपण प्लेटवर काढून घेऊयात। इथे शेंगदाणे हे अजूनही कडक गरम आहेत। आता यांना एका खोलगट भांड्यात काढून घेऊया। आता हे शेंगदाणे असेच प्लेन पण खाऊ शकतात, खायला खूपच स्वादिष्ट चविष्ट लागतात। पण या शेंगदाण्यात बरेच मसाले पडतात आणि हेच मसाले हे टेस्ट मेकरचं काम करतात प्रत्येक प्रोडक्टमध्ये। आणि जसं की तुम्ही गरमागरम शेंगदाणे जेव्हा भांड्यात काढून घ्याल त्याच वेळेस यात मसाले घालायचे आहेत। मसाला हा शेंगदाण्यात गरम असतानाच टाकून घ्यायचा आहे। मी अगोदरच पिठात भरपूर मसाले वापरले आहेत, तर इथे मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातली आहे। आता यात वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ वापरायचे आहे। आता चमच्याने किंवा हाताने असे हे मिक्स करायचं आहे। एकदा शेंगदाणे असे टॉस करून घेऊया। हे पहा, दुसऱ्या बाजूनेही थोडं लाल तिखट लावून घेऊयात। हे पहा, शेंगदाणे अगदी सुरेख दिसत आहेत, खायलाही तेवढेच हे टेस्टी लागतात। मस्त असे कुरकुरीत आणि लाजवाब मसाले शेंगदाणे खाण्यासाठी तयार आहेत। थोडे शेंगदाणे हातात घेऊनही कसे झालेत तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। शेंगदाणे हे थंड करून हवाबंद डब्यात भरून ठेवायचे, महिनाभर ते आरामात टिकतात, खराब होत नाही। पाहिलत ना मंडळी, शेंगदाणे एकदम स्वादिष्ट चटपटीत झाले आहेत। आपण मार्केटमधून शेंगदाणे आणतो तो अगदी सेम तसेच मसाले शेंगदाणे बनवून तयार झाले आहेत। तुम्ही पाहू शकता, शेंगदाण्यावर जाडसर कोटिंग नाही आहे किंवा पातळही नाही, असे हे जबरदस्त मसाले शेंगदाणे घरीच एकदा ट्राय करून पहा। आता याचा आवाज पहा। पाहिलत ना मंडळी, शेंगदाणे किती कुरकुरीत झालेले आहेत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।